मस्त वाटतं ना. कसलं भारी वाटतं खरं. इथे जरी फोटो काढायला आला तरी त्या दिवशी ह्याच्यामध्ये दिसत नाही पण ॲक्च्युअलमध्ये लय भारी आहे. कॅमेरामध्ये बाप वाटतं बाप ना. आज दिवाळीचं काम करून हा वैतागलाय. आता चहा प्यायला बसलाय. आता त्याला पूजा मांडायची ही पूजा मांडायची. हे पूजेचं सामान. आज लक्ष्मीपूजन आहे. सगळं पूजेचं सामान रेडी करून बसलोय. बस आता हा आणि ही इथे पूजा मांडणार लक्ष्मीपूजनची अशी मस्त. तर दिवाळीच्या आपल्याला एवढ्या पंते आपल्याला आपल्या सोसायटीमध्ये लावायच्या आहेत. सध्याला ह्या सोसायटीमध्ये पंते लावायचं काम चालू आहे. हे कुठे लावायचे अजून आपल्याला घ्यायच्यात. अशा पंते आपल्याला लावायचे आहेत. असं पूर्ण सोसायटीमध्ये पंत्या. One hour later. हे असं बांधलं मी. आता हे असं लटकवायचं आपल्याला मस्त. उसका बैठने में लीजिए आता है नहीं वो जो असं मारलं तर असं इथं लावायचं. डेकोरेशन लाइटिंगचं जे आपण केलं होतं. तर आज आहे दिवाळी आणि सध्याला मी असा रेडी आहे मस्त कुर्ता वगैरे घालून. तर आपल्याला थोड्या वेळाने लक्ष्मीचं पूजन करायचं आहे. मी मगाशी जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपल्याला लक्ष्मीची पूजा मांडायची होती, ती आता आपण मांडली आहे. तुम्हाला दाखवतो मी. ह्याच्यामध्ये ह्याचं सगळं असतं. हे पाच फराळ आहेत वेगळे. ही शंकरपाळी, करंजी, हे गुलाबजामुन, हे लक्ष्मीचा फोटो आणि हे काही पैसे असे अशी छान अशी पूजा मांडली आहे. तर पूजा मांडून झाली आहे. मी आवरलो आहे. बाकीच्यांचं आवरणं बाकी आहे. थोडा एक 10-15 मिनटानंतर आपल्याला देवीची आरती करायची आणि त्याच्यानंतर मग आपल्याला फटाके फोडायचे. तर तोपर्यंत तुम्ही स्टे ट्यून राहा. मस्त बाहेर पावसाचं वातावरण झालं. आज दिवाळी आणि बाहेर पावसाचं वातावरण झालं आहे. तर आपली आरती अजून व्हायचे टाईम आहे. त्याच्यात तुम्हाला सांगतो मस्त अशी रांगोळी काढली आरतीने. ओ माय गॉड कसले हिरो दिसते. बापरे. ही आली ही चमकी हिरो दिसताय लिटरली. रांगोळी काढली मग मी ऑलवेज छान दिसतो. ही आली आहे बघा. ही जी दिवाळीची साडी आहे घेतली होती. हिला कॅमेरासमोर यायचंच नसतं. नुसती ही माळ ती बनायला सांगितली. असे पैसे चिटकवत आहे. दिसतं का ना कॅमेरात तुम्हाला माहीत नाही पण मी असे कॉईन चिकटपटायला चिटकवले. अशा तर याची माळ बनवायची आहे पैशाची. आपल्याला ह्याच्यातून असं सोडायचं आहे. म्हणजे इन शॉर्ट आपल्याला असं दाखवायचं आहे की ह्याच्यातून हे पैसे या ताटामध्ये पडत आहे असं दाखवायचं. ते करतोय. चालू आहे प्रयत्न बनवायचा. फायनली ती बनवली आपण. ही अशी दिसते आता. अशी करून अशी माहीत नाही कशी बनली पण बनली आहे. आता ती दिसते चांगली नाही दिसते हे लोक घरातले ठरवतील. पण मी माझ्यासाठी माझा फुल प्रयत्न केला. आपल्याकडे एवढ्या वेगवेगळ्या टाईपच्या पंत्या आहेत.
आता ह्या सगळ्या आपल्याला लावायच्यात, अजून लावल्या नाही. असं छान आहे. ह्या पंत्या आपल्याला आता लावायच्या आहेत. असं आपल्याला अजून पण पूजेचा टायमिंग होऊन गेला आहे, पण आमची पूजा व्हायची बाकी आहे, कारण अजून घरचे तर रेडी झाले नाही आहेत. तर आता जे जसे रेडी होतील तसं आपलं पूजा होईल. तोपर्यंत तुम्ही असं बघू शकता. काय पाहिजे तुला? ताट पाहिजे. कशाला? हे ठेवायचेच पण त्या जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं, पावसाचं वातावरण झालं ना, तर पाऊस पडायला लागला. आमची डिबी अशी रेडी, डिबीशा. डिबू हॅपी बघ इकडे. वा काय करते? लावू इथे पण पत्ती, पंथी लावते तू पण? इथे लावू पत्ती. डिबीशा कसली दिसते खतरनाक आहे. बाहेर पाऊस पडतं, काय करायचं कळत नाही. अप्पा आता काय करायचं बाहेर पाऊस? आता घे ना. पावसामध्ये फटाकडे उडवायचे. घ्या ना. काय नाही. मगापासून असंच बसलं, कारण बाहेर पाऊस पडतो. आज तर फटाके उडवलेच नाही. आमची पूजा झाली, सगळं झालं. आम्ही बसून कधीपासून असंच बसलो. थोडेफार फोटो काढले, झाले आमची दिवाळी. तुला काय बोलायचं? हां, तिच्याकडून माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. जर फटाके उडवत असेल उद्या, तर उद्या त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये टाकील, नाही तर मग बाय बाय. हा व्हिडिओ इथंच घ्या. सो आज आहे दिवाळीचा डे 2. आज आहे पाडवा. सो पाडव्याला बायकोने नवऱ्याला ओवाळायचं असतं, तर आज आमच्या दोघांचा आज फर्स्ट पाडवा आहे. तर काल रात्री जसं मी ब्लॉग एडिट करताना बोललो होतो तुम्हाला, की काल बाहेर पाऊस पडत होता, त्या पावसामुळे आपल्याला फटाके फोडता आले नाही. त्यामुळे आज आम्ही ओवाळ्यानंतर ना फटाके फोडणार आहे, कालचे उरलेले. तर हा कुर्ता माझा चेंज केला आहे, तोच कालचा नाही आहे. तर आज डे 2 आहे, तर आज पाडवा होईल, मग त्याच्यानंतर आम्ही परत फटाके फोडू. तर तुम्ही चला झालं काय आता कुठे